त्यांना कोल्हापूरच्या परिसरामध्ये 10 दिवस त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याला आणखीन वेगळं महत्त्व आपल्याला प्राप्त करून देता येईल. जुन्या पुलांचं जतन संवर्धन करण्याकरता काही रक्कम मागितलेली, केशवराव भोसले टप्पा 2 करता काही रक्कम मागितलेली, GSTचा अनुदानाच्या बद्दल मी आत्ताच तुम्हाला त्याच्याबद्दल सूतोवाच त्या ठिकाणी केलेला आहे. दूधगंगाची गळतीच्या बद्दल टेंडर फायनल स्टेजला आहे. मी आत्ताच सीईला सांगितलं की ते लवकर फायनल करून काम सुरू करा, कारण 80 कोटीचं काम आहे, एका वर्षात होत नाही, 2 वर्षात केलं पाहिजे. पालकमंत्री पण सतत मला ते सांगतायत. आज 5-6 TMC पाणी तुमचं माझं एवढं महत्त्वाचं वाहून जातं आहे का, तर गळती आहे म्हणून. तर 40 कोटीचं पुरवणी मागण्यामध्ये 40 कोटीची तरतूद केली. आता त्याचं टेंडर फायनल होऊन मी कॉन्ट्रॅक्टर चांगला द्या असं सूचना चीफ इंजिनियर गुणालेला दिलेल्या आहेत. ते म्हणले दादा ते काम सुरू करतो, आणि ते काम एकदा सुरू झालं की आपल्याला पावसाळ्याच्या आत ते 40 कोटीचं काम त्या ठिकाणी संपवावं लागणार आहे. त्याचबरोबर आपलं ह्यांचं पण फाटकवाडी त्याचंही टेंडर काढलेलं आहे. तेही टेंडरचं काम 10-12 दिवसात संपेल आणि तेही कामाला सुरुवात होईल. त्याच्या संदर्भामध्ये धामणीला तामकरवाडी शेटेवाडी तर सानुग्रह अनुदानाच्या बद्दल 1,98,00,000चा विषय आहे. साधारण पूर्वी ते धरण होतं 120 कोटीचं, आता ते धरण गेले जवळपास 700-800 कोटीला. आणि तिथं काय होतं, शासनाच्या नेहमीच्या ज्या काही प्रकल्पग्रस्तांच्या करताचं जे काही नियम आहे, धोरण आहे, त्या संदर्भामध्ये निर्णय होतो, त्याच्यात काही बदल करावा लागेल. मधल्या काळामध्ये गोसेखुरीच्या बाबतीमध्ये अशीच विशेष बाब करून आम्ही मार्ग काढला, त्याला गत्यंतर नव्हतं. नाहीतर डिले जेवढा प्रोजेक्ट होईल तेवढी कॉस्ट फार वाढत जाते, कॉस्ट वाढली की मग ते हाताबाहेर जातं. म्हणून एक मीटिंग लावायला सांगितलेली आहे. ती मीटिंग पुनर्वसनाच्या संदर्भातली माझ्याच अध्यक्षतेखाली असते. त्याला 1,98,00,000चा प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये मात्र ते कशातच बसत नसल्यामुळं सगळ्यांनी निगेटिव्ह तो केलेला आहे. परंतु आता त्या मीटिंगमध्ये सगळं ऐकून घेऊन की बाबा निगेटिव्ह केलेला असला तर किती दिवस थांबायचं, अजून 10-5 वर्ष जर थांबलं तर तो प्रोजेक्ट जाईल 1000 कोटीच्या पुढं आणि पुन्हा पाण्यापासून आपण वंचित राहू. म्हणून आम्हाला तर कदाचित त्याच्यात विशेष बाब म्हणून जावं लागेल. अर्थात त्याच्याकरता आम्ही विधिवळ न्याय खाता असेल, फायनान्स असेल, प्लॅनिंग असेल, जलसंपदा असेल, ह्या सगळ्यांशी चर्चा करून वेळ पडली तर CM DCMशी पण चर्चा करून तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ. अशा साधारण पद्धतीनं एक भारतीय पुरातत्व विभागाची पण आढावा घ्यायचा होता, पण 12 वाजेपर्यंतच माझ्याकडं आत्ताचा वेळ होता. तर मी पुन्हा 10 तारखेला मी कलेक्टरला सूचना केल्या, पालकमंत्र्याला विनंती केली की ते विषय आपण जरा 10 तारखेला त्या बाबतीमध्ये घेऊया. त्याच्यात आमचा तो एक विषय राहिला आहे, MIDCच्या संदर्भातला एक विषय राहिला आहे. आणि माणगाव विकास आराखड्याच्याबद्दल देखील मागं चर्चा झाली होती. आमचे धैर्यशील मान्य खासदार साहेब आणि प्रकाश आवडे आमदार साहेब यांच्या मतदारसंघामध्ये तो सगळा भाग येतो. मागं काहीतरी चर्चाही झाली, निर्णय झाला, पण कोरोना आल्यामुळं ते सगळं थांबलं. आणि थांबल्यानंतर पुन्हा त्याला उभारी द्यायला पाहिजे होती, ती काही कारणानिमित्त देता आली नाही. आता तेव्हा धनंजय मुंडे ह्या खात्याचे मंत्री होते. आता हे डिपार्टमेंट आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे आपल्या, आणि त्या मुख्यमंत्री महोदयांना सांगून तो चांगला निर्णय आहे, कारण त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे. 100 वर्ष झाली राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट तिथं झालेली आहे, आणि ती सगळी इतिहासामध्ये त्या गोष्टीची नोंद आहे. आणि म्हणून तिथं एक सातत्याने लोक येत असतात, पर्यटक येत असतात, आंबेडकर प्रेमी जनता येत असते, सगळे सहकारी येत असतात, आणि त्यांना तिथं जे काही मागं ठरलं ते करण्याच्याबद्दल पुढं जाण्याचं आजच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे. तसंच अमृत 2 अंतर्गत 5 STP प्रस्ताव HPCकडे मंजुरीकरता प्रलंबित आहे. ते आम्हाला सांगावं लागेल. HPC म्हणजे हाय पॉवर कमिटी. कारण आपल्या राधानगरीचं पाणी जे काही आपण पिण्याच्या करता वापरतो, ते म्हणजे जेवढं पाणी पिण्याच्या करता आपलं येतं, त्या पाणी नंतर जाताना ड्रेनेज ट्रीटमेंट होऊन जात नाही. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पाहिजे, म्हणून तो STPची काही कामं चाललेली आहेत, काही कामं अजून करण्याची गरज आहे. परंतु त्याला अमृत टप्पा 2 मंजूर झालं तरच त्या पुढच्या गोष्टी होतील. त्याच्यानंतर नवीन एक
प्रशासकीय इमारतीचा पण चांगला प्लॅन केलेला आहे. तर तिथं पण आम्ही त्याच जागी मी आत्ता सांगितलं पार्क, शेंडा पार्कला तिथंच आम्ही जायचं ठरवलेलं आहे. अर्थात माझी तुम्हालाही विनंती किंवा साधारण ह्या सगळ्या इमारती तिथंच आता मोठी जागा आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं तिथं जात आहेत. त्याच्यामुळं त्याचा कोल्हापूरकरांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. तसंच आपली अतिशय महानगरपालिकेची इमारत आपल्याला कमी पडते, त्याचाही प्लॅन त्यांना करायला सांगितलेला आहे. आणि ते आहे त्या इमारतीमध्ये तिला हेरिटेज वास्तू आहे ती, त्याच्यामध्ये डागडुजी करून काही डिपार्टमेंट तिथं ठेवायची जिथं नागरिकांचं जास्त जाणं येणं असतं ते, आणि ज्याच्यामध्ये नागरिकांचं जास्त जाणं येणं नसतं असे त्या नवीन इमारतीमध्ये घेऊन टाकायचं. आता ते प्लॅन केलेला आहे त्यांनी, तो मला दाखवला आहे 2 वेगवेगळ्या इमारती वगैरे. प्लॅन आहे चांगला, पण मी त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेचं पण उदाहरण दिलं तर ते सगळे ठरवतील त्या पद्धतीनं आम्ही त्याला निधी देऊ आणि पुढं त्या ठिकाणी जाऊ. त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे काही प्रश्न तिथल्या उपायुक्तांनी, तिथल्या खासदारांनी, तिथल्या आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्या पुढं मांडले, पण त्याच्यात ते जरा अर्धवट वाटले. मला पालकमंत्री असं म्हणले की दादा खासदारांना आमदारांना थोडासा वेळ द्या, ते अजून त्या अधिकाऱ्यांशी घेऊन बसतील आणि वेळ पडली तर 10 तारखेला, आणि 10 तारीख फार लांब होत असेल तर मग मुंबईला येऊन हे 2 तिघं जण माझ्याशी बोलतील आणि मग त्याच्यातून काय केलं पाहिजे. कारण तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला प्रश्न निकाली काढला पाहिजे. इतर पण काही बाबी आहेत, कारण ती महानगरपालिका झाली परंतु त्यांच्या पण आर्थिक फार चणचण आहे. त्यांना पगाराच्या करता राज्य सरकारने पैसे दिले त्यावेळेस त्यांचे पगार झालेले आहेत. महानगरपालिका झाली परंतु त्या पद्धतीने उत्पन्न नाही, GST पण त्यांना तेवढा मिळत नाही, अशा अनेक त्यांचे प्रश्न आहेत. तर मी म्हटलं तुम्ही ते नीटपणे तुम्ही ते तुमचे एकत्रपणे बसा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना घेऊन आणि काय ते आम्हाला सांगा.